नमस्कार मित्रांनो, काल मी व्हिडिओ टाकला होता गॅस सिलेंडर मोफत बाबत 3 गॅस सिलेंडर मिळणार। ह्याच्यामधली आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट एक नवीन आलेली आहे। आता तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो की तुम्हा सगळ्यांचे पण प्रश्न होते की गॅस सिलेंडर आता पुरुषाच्या नावावर आहे, काय करायचं याच्याबद्दल आपण पहिला प्रश्न हा घेणार आहोत की गॅस सिलेंडरच्या बाबतीत नेमकं ज्यांचं गॅस सिलेंडरचं कनेक्शन पुरुषांच्या नावावर आहे त्यांनी काय करायचं आहे याच्याबद्दलची सगळी माहिती सांगणार आहे मी। ह्याच्यावरचं सगळं सोल्युशन तुम्हाला सांगणार आहे। ई-केवायसी कशी करायची आहे, कुठे करायची आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे, तर व्हिडिओ नीट बघा। आणि ह्या ई-केवायसी साठी कागदपत्र कोणती लागणार आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ते पण पुराव्यासहित। त्यामुळे आपला व्हिडिओ हा पुराव्यासहित असतो, त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत, लक्षात घ्या 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत। त्यासाठी खूप जणांचं आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपलं जे घरचं सिलेंडरचं कनेक्शन आहे ते आपल्या पप्पांच्या किंवा आपल्या भावाच्या मोठ्या भावाच्या नावावर असतं, तर त्याच्यासाठी आता काय करायचं, कारण या योजनेसाठी काही अटी आहेत, काही ई-केवायसी करायची गरज आहे आणि काही कागदपत्रांची पण गरज आहे। चला बघूया आपण वन बाय वन या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेऊयात। चला हे बघा, राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत, आली नवीन योजना। आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो या योजनेबद्दलची माहिती पण मी तुम्हाला काल सांगितलीच। आता लक्षात घ्या, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, तसा निर्णय केलाही आहे। लक्षात घ्या, तुम्हा सगळ्यांना आता मी जसं सांगितलं की जो कोणी व्यक्ती व्यक्ती महिला आहे ती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असेल किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल, तर अशा महिलांना, अशा कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी योजना आहे आणि याच्यासाठी निर्णय पण आपल्याला शासनाने घेतलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की पुनर्भरण म्हणजे काय, तर तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरून म्हणजे परत तुम्हाला फ्रीमध्ये भरून देण्यात येणार आहेत, लक्षात घ्या। आता या योजनेचा पात्रता निकष घ्या। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय होता, तर खूप जणांचे गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर होते, तर त्याच्याबाबतली पहिली क्वेश्चनचा आन्सर बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा। या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या। तुम्हाला पहिली योजना जी आहे, पहिला जे प्रश्न होता तुमचा की पुरुषाच्या नावावर आहे, बाईच्या म्हणजे आमच्या घरातल्या स्त्रीच्या नावावर नाही, तर तुम्हाला पहिलं महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे गॅस कनेक्शन। कुणाचेही पुरुषाच्या नावावर असेल तर तुम्हाला ते पुरुषाच्या नावावरचं काय करायचं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत असे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र असलेल्या लाभार्थ्याचं कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे। तसेच एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल, लक्षात घ्या। पुढची महत्त्वाची अट काय, जर तुमच्या घरात एकच रेशन कार्ड असेल आणि एका रेशन कार्डवर जेवढे कुटुंब असतील, आता आपल्या घरात समजा मी आहे, माझा मोठा भाऊ आहे, माझे आई वडील आहेत, आम्ही दोघं भाऊ पण विवाहित आहोत, तर आम्ही किती झालो, 6 जोड्या झालो। परंतु आता ह्या 6 जोड्या जर एकत्र राहत असतील तर त्यांना 3च सिलेंडर मिळणार। परंतु जर तुमच्याकडे 2 भावाचे वेगवेगळे रेशन कार्ड आहे आणि आई वडिलांचं वेगळं, तर 3 रेशन कार्ड म्हटलं तर तुम्हाला 9 सिलेंडर मिळणार। परंतु एक लक्षात घ्यायचं आहे, एका रेशन कार्डावर म्हणजेच एका शिधापत्रिकेवर हे 3 गॅस सिलेंडर असणार आहेत। त्यामुळं जर ज्यांचं घरात फोडणी झाली नसेल तर त्यांनी आधी फोडणी करून घ्यायला पाहिजे। परंतु त्यासाठी आता काही सांगतो तुम्हाला पुढे काय करायचं, सगळ्या गोष्टी लक्षात घ्या। फक्त एक लक्षात सांगा की एका रेशन कार्डला 3 सिलेंडर मिळणार। तसेच फक्त 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना ही योजना लागू असेल। पुढची अट लक्षात घ्या, ज्यांना 14.2 किलोग्राम वजनाचं गॅस सिलेंडर आहे त्यांनाच हे योजना लागू असणार आहे। आता पुढे सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या अजून लक्षात घ्या, या योजनेची कार्यपद्धती लक्षात घ्या। कार्यपद्धती कशी असणार आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। केंद्र सरकार 300 रुपये अनुदान व्यतिरिक्त केंद्र सरकार या 300 रुपये देणार आणि राज्य सरकार 550 रुपये देणार। प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँकेत जमा होणार आहे। आता खूप जणांचं प्रश्न असा असतं की दादा आम्ही फॉर्म कुठं भरायचा, काय भरायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट थेट बँकेमध्ये पैसे येणार आहेत, थेट बँक खात्यामध्ये तुमच्या पैसे जमा होणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना
प्रति सिलेंडर 800 रुपये रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरणद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल. डायरेक्ट डीबीटी थ्रू तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट 850 रुपये हे जमा केले जाणार आहेत. लक्षात आलं. महत्त्वाची पुढची गोष्ट लक्षात घ्या. ज्यांचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पात्र महिला आहेत अशा महिलांना डायरेक्ट डीबीटी थ्रू बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. आलं लक्षात. आता पुढे घ्या. या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडर अनुदान देण्यात येणार नाहीये. जर समजा तुम्ही एका महिन्यात 2 गॅस सिलेंडर घेतले तर तुम्ही म्हणाल मला दोन्हीचं मिळणार का? नाही, तुम्हाला त्यापैकी फक्त एका सिलेंडरचंच अनुदान मिळणार आहे, बाकीचं नाही. आता हे लक्षात घ्या. पुढे म्हणाल की ही योजना कधी चालू झाली बाबा, तर लक्षात घ्या ही योजना दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. दिनांक 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत. आता जसं तुम्हाला सांगितलं मी की तुम्हाला जर तुमच्या घरात 2 भाव असतील तर तुम्हाला रेशन कार्ड वेगळं करायला लागेल. परंतु आता याच्यावरती एक अट आहे. जर तुम्ही हे रेशन कार्ड वेगळं केलं असेल कधी 1 जुलैच्या अगोदर केलं होतं तरच तुम्हाला आता याचा फायदा मिळणार आहे. जर ही योजना ऐकून जर तुम्ही परत रेशन कार्ड वेगळं केलं तर ही योजना तुम्हाला पात्र ठरणार नाही. कारण तुमच्या रेशन कार्डचं रजिस्ट्रेशन दिनांक डेट हे सगळं फिक्स असतं, त्यांच्याकडे असतं. त्यामुळं ज्यांचं 1 जुलैच्या अगोदरच शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड वेगवेगळं झालं होतं त्याचाच कुटुंबांना प्रत्येक कुटुंबाला तसंच ह्या योजनेचा लाभ येणार आहे. लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये काही शंका आहेत का तुम्हाला? आता सगळ्यात महत्त्वाचं पुढं बघा. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली. या योजनेचा सुलभ लाभ घेता यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन EKYC करायचं आहे. आता खूप जणांचा प्रॉब्लेम होता की EKYC कुठं करायची? EKYC तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन EKYC करायची आहे. EKYC कशी करायची कळालं? EKYC कशी करायची? EKYC कशी करायची तर गॅस एजन्सीकडे जायचं आणि EKYC त्यांना म्हणायचं की आम्हाला मोफत गॅस सिलेंडर योजना करायची आहे, त्यासाठी आम्हाला आमचं EKYC करून द्या. पुढे लक्षात घ्या. तसेच लाभार्थी बँकेचे खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पैसे पण यायला हवेत तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जे काही बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड संलग्न असणं गरजेचं आहे. नाहीतर लाडकी बहीण योजनेसारखं होईल. आणि आधार कार्ड जर संलग्न नसेल तर तुम्हाला याची कुठलीही पैसे येणार नाही, तुम्हाला मोफत सिलेंडर मिळणार नाही. 2 गोष्टीची इथं लक्षात घ्या. पहिलं म्हणजे तुम्हाला बँक खातं आधारला संलग्न करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आधी लवकर जाऊन बँकेत सगळं व्यवस्थित आधार कार्ड लिंक करून घ्या. नंतर गॅस एजन्सीकडे जाऊन तुमचं EKYC करा. EKYC कुठं करायचं कळलं. आता कशी करायचे तर तुम्हाला EKYC ते स्वतः करून देतील. त्यासाठी तुम्हाला फक्त काही डॉक्युमेंट्सची गरज आहे. आता काही डॉक्युमेंट्स म्हणजेच काही कागदपत्रांची गरज आहे. तर ते कागदपत्र कोणते तर लक्षात घ्या. EKYC द्वारे नोंदणी करण्यासाठी फक्त एकच अट आहे की सध्याचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्र झाल्यानंतर कागदपत्रे ऑनलाईन सबमिट करा आणि सबमिट करण्यावर क्लिक करा. लक्षात घ्या. हे बघा आता तुम्हाला लक्षात घ्या. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. ज्यांना EKYC करायची आहे त्यांना डायरेक्ट तुम्ही गॅस सिलेंडर एजन्सीकडे जा आणि त्यांना म्हणा की आमचं EKYC करायचं आहे. पण त्यासाठी कागदपत्र कोणती तर कागदपत्र पहिलं म्हणजे लक्षात घ्या. पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी असणार आहे तर गॅस कनेक्शन पासबुक. गॅस कनेक्शन जे आहे त्याचं पासबुक लागणार आहे आणि गॅस कनेक्शन तुमचं महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे. ते नसेल तर तुम्ही करून घ्या. दुसरं कागदपत्र कोणतं तर दुसरं कागदपत्र म्हणजे लक्षात घ्या. तुम्हाला दुसरं कागदपत्र पाहिजे ते आधार कार्ड चालेल. कारण तुम्हाला एक तुमचा जो काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड लागेल. तिसरं डॉक्युमेंट घ्या. तिसरं डॉक्युमेंट म्हणजे काय? तिसरं कागदपत्र कोणतं तर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड पण घेऊन जावं लागणार आहे. कारण ते रेशन कार्डवरती किती कुटुंब आहेत कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत ते पण पाहणार आहेत. लक्षात घ्यायचं. 3 महत्त्वाची डॉक्युमेंट कुठली? आधार कार्ड, रेशन कार्ड, तुमचं पुढचं गॅस कनेक्शन हे लक्षात घ्यायचं. ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे 3 कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल मित्रांनो तर तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही विचारू शकता. ह्या 3 प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. परत जर तुम्हाला व्हिडिओ काय कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा. मी एकदम सोपी माहिती सांगितली आहे, सगळ्यांना कळू शकते. आता याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि योग्य कमेंट करत जा. कारण आपण व्यवस्थित माहिती पुरवायसही देतो. आता काही लोक येतात आणि काहीही बोलून जातात तर अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. हे लोकांना त्यामुळं लोकांच्या अशा
काही कमेंटमुळं दुसऱ्यांवरही परिणाम होतो, तर कमेंट करताना थोडा विचार करून करावा की काही कमेंट करू नये. कारण काय होतं, आपण चुकीची माहिती देत नाही तरी ही लोक काही येऊन स्वतःचं काही इथं बरळून जातात. त्यामुळं तुम्ही अशा लोकांकडे विचार न करता आपल्याला जे काही योजना आहे त्याचा लाभ कसा घेता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.